ब्रिजधाम आश्रम येथे महिला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सोलापूर येथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व संस्कार मूल्यांशी निगडित असा विशेष दौरा आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये, संस्कार आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। फोफलिया यांनी आपल्या प्रभावी व प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना माता-पित्यांच्या सेवा महत्त्वाची जाणीव करून दिली। त्यांनी सांगितले की आपल्या सुखदुःखात नेहमी साथ देणारे, आपले आयुष्य घडवणारे आई-वडील हेच खरे आपल्या जीवनातील साक्षात देव आहेत। त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत जागृत केले की आपण आपल्या आई-वडिलांसाठी काय करतो? आई आपल्याला लहानपणापासून प्रेमाने वाढवते। आजारी असताना रात्रभर जागून तिने सेवा केली। वडिलांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या। अशा आई-वडिलांची सेवा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे। विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केले की जरी आपण कमावत नसू तरी आई-वडिलांची सेवा आपण नक्की करू शकतो। त्यांच्या जवळ बसणे, त्यांना प्रेमाने जेवण वाढणे, त्यांच्या पायांना मालिश करणे, घरातील कामात मदत करणे, त्यांचा आदर सन्मान करणे हीच खरी सेवा आहे। आजकाल शाळकरी मुलांमध्ये एक चिंताजनक चित्र दिसून येत आहे। घरी आल्यानंतर विद्यार्थी आई-वडिलांशी संवाद साधतात ना आजी-आजोबांशी। त्यांचा जास्त वेळ हा मोबाईल आणि टीव्ही समोरच जात आहे। मोबाईलचा वापर ज्ञानासाठी न करता अनेक जण वेळ वाया घालवणाऱ्या आणि अयोग्य गोष्टी पाहायला गुंतलेले दिसतात। विद्यार्थी दशा ही बुद्धीचा विकास करण्याची, योग्य अयोग्य यातील फरक समजून घेण्याची वेळ असते। पण या वयात जर मुले मोबाईलसारख्या साधनांच्या आहारी गेली तर त्याचा त्यांच्या विचारशक्तीवर आणि व्यक्तिमत्वावर गंभीर परिणाम होतो। जे पाहू नये, जे ऐकू नये अशा गोष्टींकडे आकर्षित होणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे। पालक आपल्या मुलांसाठी आयुष्यभर मेहनत घेतात, त्यांचे संगोपन करतात, त्यांना सुखी जीवन मिळावे यासाठी झटत असतात। अशा वेळी मुलांनी चुकीच्या मार्गाला लागणे म्हणजे पालकांच्या विश्वासाला तडा देण्यासारखे आहे। पूर्वीच्या काळात मोबाईल किंवा टीव्ही नव्हते तरीही लोकांचे जीवन मूल्यांवर आधारित होते। चुकीच्या गोष्टींना समाजात स्थान नव्हते। म्हणूनच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून शिक्षण, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासावर भर देणे गरजेचे आहे। पालकांशी संवाद वाढवणे, चांगल्या सवयी अंगीकारणे आणि योग्य मार्गावर चालणे हाच खरा प्रगतीचा मार्ग आहे। यावेळी त्यांनी चांगल्या वाणीचे महत्त्व पटवून दिले। गोड बोलल्याने माणसे जोडली जातात तर कटू वाणीमुळे नाती तुटतात। त्यामुळे प्रत्येकाने नम्र, प्रेमळ आणि संयमी वाणी वापरावी असे मार्गदर्शन त्यांनी केले। जुन्या काळातील संस्कार, गुरुजनांप्रती आदर आणि कुटुंबातील एकोप्याचे महत्त्व सांगत आजच्या पिढीने त्यातून शिकण्याची गरज व्यक्त केली। त्यांनी विद्यार्थ्यांना साधे, शुद्ध जीवन जगण्याचा आणि अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला दिला। कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व आज्ञाधारक, संस्कारी आणि यशस्वी नागरिक होण्याचे आवाहन केले। कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना जीवनातील मूल्यांची जाणीव झाली असून उपस्थित शिक्षकांनी फोफलियांचे मनःपूर्वक आभार मानले।